मित्रांनो, आपल्या कुक विथ रुपाली या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवते साबुदाणा। हे बघा, इथे आपण घेतला आहे साबुदाणा बनवण्यासाठी साहित्य। तर हे बघा, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। इथे साबुदाणा मी 2 ते 3 तास आधी भिजवून ठेवला होता। एकदम छान सुटसुटीत आणि मस्त सॉफ्ट झाला आहे। इकडे शेंगदाण्याचं मी कूट केलं भाजून। इथे 2 बटाटे मी शिजवून घेतले होते आणि त्यांना आता मी कट केले। खूप जास्त नरम पण केले नाही आहेत बटाटे। आणि इथे 2 मिरची मी कट करून घेतलेल्या आहेत। ते कोथिंबीर घेतली आहे, इकडे जिरे, आणि इथे 1 छोटा चमच लाल मिरची पावडर आणि 1 चमच साखर। तर बघा, कोणी कोथिंबीर, मी साबुदाणा फक्त असं गरजेचं नाही की आपण उपवासाच्या दिवशीच बनवून खातो, असं पण आपल्याला कधी आठवण आली तर आपण बनवून खाऊ शकतो। तर मी जी कोथिंबीर टाकते, तर काही जण उपवासाच्या साबुदाण्यामध्ये कोथिंबीर खात नसतील ना, ते प्रत्येकाची आपली आपली पद्धत, पण तरीही मी आपण चव वाढण्यासाठी मी साबुदाण्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे। जे उपवासाला कोथिंबीर खात नसतील त्यांनी स्किप करा, मी उपवासाच्या दृष्टीने साबुदाणा बनवत नाही। तर चला, आता ही जी लाल मिरचीची पावडर आहे, मी लाल मिरची पण थोडीच घेतली आणि ते हिरवी मिरची पण मी 2च कट केलेत, कारण की आपल्याला थोडंसं तिखट थोडंसं गोड असा हा आपण साबुदाणा बनवतो। बघा, प्रसादीचा साबुदाणा तुम्ही खाल्ला असेल तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, त्यात थोडं गोड पण असतं आणि थोडं तिखट पण असतं। तर हे जे आहे, मी मिरची आणि साखर पहिले यात टाकून मिक्स करून घेते। हो, आणि मीठ आपल्या चवीनुसार आपण यात मीठ टाकणार आहोत। अंदाजे मीठ घालते मित्रांनो, मीठ खाताना कमी पडलं तर आपण वरतून घेऊ शकतो। तर हे याला असं व्यवस्थित मिक्स करून घेते मी, म्हणजे बाकीचं काम करेपर्यंत हे छान मुरणार आहे। हे मिक्स करून ठेवते साईडला, थोडा वेळ हे मुरेल। तर आता आपण कढई ठेवूया। त्यानं आपण आता कढई ठेवली। कढईमध्ये बघा थोडंसं पाणी आहे, त्याला आपण आटवून घेऊया। मी माझ्या अंदाजाने तेल टाकते मित्रांनो, आपल्याला तसं इतकं मेजरमेंटची काही गरज पडत नाही। आपण डेलीचे स्वयंपाक करणारे आहोत, आपल्याला 1 चम्मच 2 चम्मच असं सगळं करायची काही गरज पडत नाही। तेल टाकले, तेल गरम होते, तेलाला थोडंसं आणखीन थोडं गरम होऊ देऊया। जिरे सोडते बघा, जिऱ्यांचं या प्रकारे बघा, जिऱ्यांचा आवाज येत असेल तुम्हाला, अशा प्रकारे तेल कडक झाल्यानंतर जिरे सोडायचे असतात, नाही तर जिरे कच्चे राहतात आणि त्यामुळे पदार्थाची चव खराब होते। दुसरी गोष्ट, आता मी त्यात सोडते कोथिंबीर। वाव, आता आपल्याला बटाटे स्पेशली असे फ्राय करायची काहीच गरज पडणार नाही, कारण की मी बटाटे पहिलेच शिजवून घेतलेले आहेत। त्यात सोडते शिजवलेले बटाटे। शेंगदाणे सुद्धा आपण भाजून कुटलेले आहेत, त्यामुळे आपल्याला काही घाई करायची गरज नाही, आपण शेंगदाणे वरतून सोडू शकतो मित्रांनो। आता शेंगदाणे टाकूया। साबुदाणा बनवायच्या आधीच मी थोडीशी तयारी करून घेतली होती, त्यामुळे माझं साबुदाणा जो आहे तो झटपट बनतो आहे। बटाटे शिजवून घेतलेले होते, शेंगदाणे भाजून त्याला थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं, त्यामुळे आपला 5च मिनटामध्ये मात्र आपला साबुदाणा हा बनतो। बघा, साबुदाणा असं गरजेचं नाही मित्रांनो की आपण उपवासाच्या दिवशी बनवून खाऊ शकतो, आपल्याला जेव्हा आवडेल तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो। तर त्याच्यामध्ये जे मी कोथिंबीर वगैरे घातलं आहे ते आपल्या आवडीनुसार, आपल्याला चव वाढावी म्हणून। जर का आपण उपवासासाठी बनवत असलो तर आपल्यावरती, कोणाचं प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते। प्रत्येकजण फराळामध्ये आपल्या पद्धतीने काही ते खात असतात। तर साबुदाणा म्हणजे फक्त उपवासाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघू नका, आवड म्हणून सुद्धा आपण बनवून खातो। साबुदाणा सोडत आहे। अतिशय सुंदर लूक आणि झटपट पटापट असा आपला हा साबुदाणा बघा।
मात्र 5 ते 7 मिनटामध्ये माझा साबुदाणा रेडी आहे, कारण मी आधीच तयारी करून ठेवलेली होती मित्रांनो. चालता फिरता अर्धी तयारी तर आपण अशीच करून घेतो. शेंगदाणे भाजून घेणे, बटाटे बॉईल करणे किंवा कट करून ठेवणे. त्यामुळे साबुदाणा ही अशी डिश आहे मात्र 5 ते 7 मिनटात बनते. बघा कसा दिसतो, सुंदर लुक आला एकदम. टेस्टसुद्धा किती सुंदर असणार आहे. तर बघा मित्रांनो, या प्रकारे आपला हा साबुदाणा आता हा रेडी झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही साबुदाण्याची झटपट बनणारी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत.